नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. धुळे लोकसभा भाजप उमेदवार जाणून घेण्यासाठी 1 मिनिट शो. धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली इच्छुकांची नावे. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असावा या संदर्भात पक्ष निरीक्षक भाजपतर्फे पक्ष निरीक्षक म्हणून आमदार राम शिंदे, आमदार श्रीकांत भारती यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत मते जाणून घेतली. मात्र संभाव्य उमेदवार कोण असावा यासाठी पदाधिकाऱ्यांना अवघा अर्धा ते 1 मिनिटच देण्यात आला. त्यामुळे नाव सुचवून पदाधिकारी बाहेर पडत होते. सुमारे 2.5 तासात पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेतल्यानंतर पक्ष निरीक्षक मार्गस्थ झाले. दरम्यान हा अहवाल प्रदेश अध्यक्षाकडे सोपविण्यात येणार आहे असे सांगितले. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचणी सुरू झालेली आहे. या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी हे दोघे पक्ष निरीक्षक गुरुवारी धुळ्यात आले होते. यावेळी जिल्हा तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विविध आघाडी मोर्चाचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोर कमिटी सदस्य, पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. उमेदवार जाणून घेण्यासाठी मालेगाव रोड धुळे येथील हॉटेलमधील खोली क्रमांक 121 1 मिनिट शो दरम्यान ठराविक पदाधिकारी यांनाच पाचारण करण्यात आले होते. काहींची यादीत नावे नव्हती. काही पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा प्रभारींवर प्रश्नांचा भडीमार. धुळे लोकसभा मतदारसंघातून हे आहेत इच्छुक उमेदवार: खासदार डॉक्टर भामरे, भाजपाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रतापराव दिघावकर, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या डॉक्टर माधुरी बोरसे, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रतीक सदस्य डॉक्टर विलास बच्छाव, दादा जाधव, ॲडव्होकेट हिरे, बिंदुशेठ शर्मा हे सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. बाबासाहेब आपलं असं झालं. बाबासाहेब, काय सांगाल? आज निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. किती लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि कोण कोण आहेत? धुळे लोकसभेचे निरीक्षक म्हणून माननीय श्रीकांत भारती साहेब, माननीय माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय राम शिंदे साहेब हे दोघं जण पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले होते. धुळे लोकसभेसाठी विद्यमान खासदारसह जवळजवळ 8 लोक या लोकसभेच्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत आणि सर्वच पक्षाचे जे काही पदाधिकारी होते, पक्षाच्या संघटनेच्या रूपरेषेमध्ये ज्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्या सर्व कार्यकर्त्यांचं दोघं निरीक्षकांनी ऐकून घेतलं आणि वरिष्ठांकडे जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते कळवतील आणि वरिष्ठ त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी टिकलं. इच्छुक कोण आहेत? इच्छुकमध्ये विद्यमान खासदार साहेब आहेत, दिगावकर साहेब आहेत, डॉक्टर बच्छाव साहेब आहेत, डॉक्टर माधुरी बापना आहे, धरतीताई देवरे, हर्षवर्धन दहिते आहेत, माधव बिंदू म्हणून शर्मा आहेत, दादा जाधव म्हणून उत्सुक आहेत. असे 8 लोक जवळजवळ उत्सुक आहेत. थँक्यू. डॉक्टर दिगावकरांसोबत बागलाण, मालेगाव तालुक्यातील महिला भगिनी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी RT आहेर, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.